नमस्कार. नमस्कार. काय तुझं नाव? माझं नाव अवनीश महेश मोहोळ. अवनीश महेश मोहोळ. कुठल्या वर्गात जातोस तू? मी आता 6th स्टँडर्डला आहे. कुठल्या शाळेत जातोस? आर्यन्स वर्ल्ड स्कूल. आर्यन्स वर्ल्ड स्कूल. कुठे आहे तुमची शाळा? ते कात्रज घाट आहे ना तिथं. हा. जुना कात्रज घाट. तू लहानपणापासून तिथे शाळेत? लहानपणापासून आहे. थोडं स्टार्टिंगला मी माय गुरुकुल नावाची छोटी होती तिथं होतं आधी. ओके. आवडते तुझी शाळा तुला? खूप आवडते मला. खूप आवडते? मग का रे? तिथं खूप सारे प्राणी आहे, निसर्ग आहे. तिकडचे सर आणि मॅम्स खूप चांगले आहे. ऍडव्हेंचर खूप आहे. स्पोर्ट्स मध्ये चांगली आहे. पूर्ण 726 आपल्या महाराष्ट्रातली स्कूल्स आहेत त्याच्यातली नंबर 2 वर आली कबड्डी मध्ये. अरे वा. अशी मला खूप सारे रिझल्ट त्याच्यामुळे आवडते. वा. ठीक आहे. म्हणजे निसर्गात रमलेली शाळा आहे. खूप. त्याच्यामुळे तुम्हाला निसर्ग आवडतो हा. आणि निसर्गातली शाळा पण आवडते. हो. म्हणजे अभ्यास करता, निसर्ग अभ्यासता, प्राणी पक्षी सगळंच अनुभवता तुम्ही. मग सगळं तिथं जेव्हा आम्हाला प्ले डे असतो ना तेव्हा आम्हाला सगळे प्राणी दाखवतात, आम्हाला खेळायला घेऊन जातात. आमच्याकडं एक ऍडव्हेंचर टॉवर आहे, त्या ऍडव्हेंचर टॉवरला घेऊन जातात. झिप लाईन, कॅमल राईड, हॉर्स राईड, सगळे रायफल शूटिंग आम्हाला सगळं करायला देतात. अरे वा. भारी आहे तुझी शाळा. म्हणजे तू आता 6th स्टँडर्डला आहेस? हो, 6th स्टँडर्ड. येस. मग असं काय काय आवडतं तुला जे तुला सांगायला आवडेल मला? तिकडचे जे टीचर्स आहेत ते असं खूप हास्य प्रकाराने शिकवतात आणि असं खेळता खेळता शिकवतात. स्माइलिंग फेस असतो. हसत खेळत शिकवतात. हसत खेळत शिकवतात. असं आम्हाला टेबल्स वगैरे कधी कधी टेबल्सचे गेम आणि सायन्सला रिअल एक्सपेरिमेंट जसं की आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून शिकता तुम्ही विज्ञान. येस. सायन्स. येस. ओके. तुला सायन्स विषय आवडतो का? खूप आवडतो. माझा फेवरेट विषय आहे तो कोण सायन्स. शिकवतो तुला सायन्स? पल्लवी मॅम. अच्छा. पण तुला पल्लवी मॅम आवडतात म्हणून सायन्स आवडतं का सायन्स आवडतं म्हणून? सायन्स आवडतं म्हणून पल्लवी मॅम आवडतात. हो. हा. का दोन्ही आवडतात? पल्लवी मॅम पण आवडतात आणि सायन्स पण आवडतात? दोन्ही आवडतात. दोन्ही आवडतात. तू कसं जातो आणि शाळेमध्ये? बसने. तू पहिल्यांदा शाळेत गेला त्यावेळेस रडला होतास का? मी रडलो होतो थोड्या वेळाने हे झालं होतं शाळेला. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम गेलो होतो ना नर्सरीला माय गुरुकुलला तेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा रडलो जेव्हा मम्मा होती दिसत. पण त्याच्यानंतर त्यांनी असे माझे फोटो काढले, आम्हाला असं खेळायला दिलं, मग मी लगेच हे झालं. ओके. म्हणजे मग खरं तर तू लहानपणी ज्यावेळेस पहिल्यांदा घर सोडून गेलास तर कोणामध्ये गेलास तू? शाळेत गेलो. शाळेत गेला. लोकांमध्ये. लोकांमध्ये गेला. लोकांमध्ये गेला म्हणजे कुठे गेलास? समाजात गेलो. समाजात गेला. मग आपण ना सामाजिक भान म्हणजे समाजाविषयीची जाणीव आणि बालपण तसा तू बालपणातच येतोस ना अजून? हो, अजून पण आहे. अजून पण. ओके. मग बालपणात कोण येत नाही? जे 18 वर्षाच्या वरची लोक असतात ते. अच्छा. पण असं तुला अनुभवात आलंय का कधी की मोठे पण बालपणासारखेच वागतात?
हो, माझी आई आहे ना, हा, ती माझे चॉकलेट्स खाते कारण की तिला माझे चॉकलेट आवडतात. म्हणजे तुझी आई अजून बालपणातच आहे असं तुला म्हणायचं आहे. नाही, मग ती अजून मोठी झालीये, ती 18 पेक्षा जास्त आहे. पण तिचं वागणूक बालपण तिने कधी अजून कधी टिकवून ठेवली. टिकवून ठेवलंय. मग बालपण टिकवून ठेवणं चांगलं असतं का वाईट असतं? एकदम चांगलं असतं. का रे? कारण की त्याच्याने आपल्याला जाणीव राहते आसपासच्या लोकांची, रिस्पेक्ट करायची सगळी. अच्छा, म्हणजे बालपणी आपण रिस्पेक्ट केला पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. हा, कोणाकोणाचा रिस्पेक्ट केला पाहिजे? जे आपल्याशी मोठी लोक आहेत. हम्म, आता टीचर्स, रिलेटिव्ह, पेरेंट्स, आजी आजोबा किंवा जे पण आपल्याला लोक भेटतात. समजा आता आपण कोणाला तरी भेटलो तर ते आपल्याशी मोठे आहेत, सो आपण त्यांना रिस्पेक्ट केली पाहिजे. रिस्पेक्ट करणं. आपण त्यांना ओळखतो ना ओळखतो नाही मग माहिती तरी पण. रिस्पेक्ट करणं हे सामाजिक भान आहे का? हो, ओके. खूप आणखीन मोठं. सामाजिक भान कशाला म्हणता येईल? जसं की हेल्प करणे, मदत करणे, इतरांना मदत करणं. इतरांना मदत मग असं करणे. कोणाला मदत करायची का? नाही, मग जे कोणाला मदत? गरजू लोक असतात त्यांना मदत केली गरजू पाहिजे. लोक असतात म्हणजे काय काय असतं? गरीब लोक जे एज्युकेशन अफोर्ड नाही करू शकत, खाणं पिणं अफोर्ड नाही करू शकत, चांगले कपडे, राहण्याची जागा, हे सगळं अफोर्ड नाही करू शकत, ते असतात गरजू लोक. ओके, म्हणजे मग तुला समाज सेवा करावीशी वाटते का? हो, आणि मी करतो. काय काय करतो सामाजिक सेवा? जर आमच्या गाडीमध्ये आम्ही पाण्याची बॉटल आणि बिस्किटचे पुडे ठेवतो. जर कोणता गरीब मुलगा आला तर आम्ही त्यांना पैसे नाही देत. आम्ही त्यांना बिस्किट किंवा पाण्याची बॉटल देतो. हम्म, नाहीतर त्यांना आपण पैसे दिले तर ते भीक मागतात, पण ते भीक मागणं चांगलं नसतं, म्हणून आम्ही त्यांना खायला देतो. अजून पाण्याची बॉटल मग आम्ही मला तू असं सांग, की जो भीक मागतो त्याला भिकारी म्हणतात, हा, जो देतो त्याला काय म्हणतात? त्याला देणारा म्हणतो. देणारा म्हणतात. त्याला काय शब्द आहे? दाता. दाता. दाता आणि दाता, देणारा. देणारा. घेणारा आणि देणारा. ओके. येस. पण असं तर समाजामध्ये सगळीकडे आहे की कोणीतरी देणार असतं, कोणीतरी घेणार असतं. मग असं कधी होऊ शकेल का की घेणारा कोणीच नाही, देणार आहेत सगळे? असं नाही होऊ शकत. का रे? आपण जगतो कारण की आपल्याला खाणं भेटतं. आपल्याला जे किसान असतात ते आपल्याला खायला देतात. किसान म्हणजे शेतकरी म्हणायचं. शेतकरी आपल्याला खायला देतात. आता आपण पण आता किती शेती विकून टाकतात लोक, तिथे बिल्डिंगा बांधल्या जात आहेत, म्हणजे सिमेंटची शेती तयार चालली होते आहे. आता. हो, कारण ते पण चुकीचं आहे. कारण की काय आहे, आपण जर आपण राहायची जागा आपली चांगली होतीये, पण त्यामुळे आपल्या खायची जागा एकदम खराब चालली आहे. लोक आता भूकमारी चालू आहे खूपशा देशांमध्ये. टर्की, पाकिस्तान, तिथं भूकमारी चालू आहे. का? कारण की तिथं शेतकरी इनफ खाणं बनवू नाही शकत आहे त्यांच्या पॉप्युलेशनमुळे. पॉप्युलेशनमुळे का जमीन खराब झाल्यामुळे? जमीन त्यांची खराब झालीये आणि त्यांची पॉप्युलेशन वाढतीये, आणि तेवढं उत्पादन होत नाहीये म्हणून. तुला माहिती का श्रीकृष्णाने काय म्हटलंय ते? श्रीकृष्णाने असं म्हटलंय, वसुधैव कुटुंबकम. म्हणजे काय रे? सगळे कुटुंब असतात. बरोबर. मग समाज म्हणजे काय? समाज पण एक मोठं कुटुंब असतं. जे लोक आपल्या आसपास असतात, शाळेत, सोसायटीमध्ये, खेळण्यांमध्ये, ही सगळी लोक समाज असते आपल्या आसपास. आपलं कुटुंब पण आपला एक छोटा समाज आहे. हा, पण तो समाज आपला रक्ताने किंवा न रक्ताने असतो ठरलेला. ब्लड रिलेशनशिप. ब्लड रिलेशनशिप. येस. ओके. मग तू आणखीन काय सांगशील की आपल्या समाजामध्ये काय काय सुधारणा व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? मला समाज म्हणजे आपण अख्खं म्हणतो का नाही, हा, सगळे लोक. वसुधैव कुटुंबकम म्हणजे आपण पूर्ण जग हेच आपलं समाज आहे, कुटुंब आहे असं म्हणतो. हो. कुटुंबकम म्हणजे कुटुंब, आपलं कुटुंब जसं आपलं कुटुंब आहे. तुमच्या घरात कोण कोण असतात? माझ्या घरी 4 लोक असतात. मी, बाबा, आई, आजी. आई काय करते तुझी? माझी आई मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि झॅप प्रेसिडेन्स मेटल मध्ये आहे. आणि बाबा? बाबा जॉन डिअर मध्ये आहेत, ते पण मेकॅनिकल इंजिनियर आहेत, ते मॅनेजर आहेत. अच्छा. हा. पण मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे काय असतं?
जे आपण गोष्टी बनवतो म्हणजे त्यात इलेक्ट्रिसिटी नाही लागत. समजा तुम्ही इथून बटन दाबलं, ते बटन आत का जातो आणि ते परत बाहेर का येतो, त्याच्या मागे स्प्रिंग असते. हे मेकॅनिकल झालं. अच्छा आणि ह्याच्यात मास्टर करणं ह्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग अच्छा म्हणतात. हा मेकॅनिकल इंजिनियर. हा तुला काय व्हायचंय? मला मोठं होऊन रायटर किंवा मला रायटर, डॉक्टर असं असं माझं अजून त्याच्या मागे ठरलं टर नाही. असेल. नाही, मग असं माझं अजून डॉक्टर, ठरलं नाही. रायटर, हा, माझ्याकडे खूप ऑप्शन आहे. डॉक्टर आहे, रायटर, रायटर आहे, डॉक्टर, ऍक्टर. ऍक्टर. नाही, ऍक्टर नाही बनायचं. मला ऍक्टिंगचे हे आहे, मला ऍक्टर नाही बनायचं. मला अजून ठरलेलं नाहीये. कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर नाही. मी एक आर्किटेक्ट वगैरे बनेल. आर्किटेक्ट. हा, मला मला असं फायटर काय जेट वगैरे आवडतात. आर्किटेक्ट काय करतो? आर्किटेक्ट आपलं जे घरं असतात ते बांधायचं कसं, इथं कसा पिलर लावला की इथं कसं पिलर लावला की ते टेबल कसं बनेल असं. अच्छा, हम्म. वास्तू विशारद बनायचंय तुला. हा. तुला मराठीमध्ये म्हणतो वास्तू विशारद. अच्छा. आणि मला फायटर जेट वगैरे खूप आवडतात. मला जर असं कधी फायटर तुला जेट वगैरे, विमान उडवायला आवडतं का बनवायला आवडतं? मला उडवायला आवडेल. अच्छा, आणि मला स्टॉक्स वगैरे पण करायला आवडेल. म्हणजे ते म्हणतो ना स्टॉक्स, इक्विटी ट्रेडर. अच्छा, ट्रेडिंग करायला हा. आवडतं तुला. स्टॉक मार्केट पण करतोस स्टॉक तू? मार्केट करायचंय मला. करायचं का रे?